नमस्कार. शासन जरा यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आताच्या घडीची सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित. त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहण्याला चला सुरू करूया. जिल्हा परिषद मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक तसेच अध्यापक विद्यालयातील 100% अनुदानित पदावरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी लागू असणारी परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना केंद्र सरकारच्या राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेत समाविष्ट करण्याची कार्यपद्धती दिनांक 19/9/19 रोजीच्या निर्णयानुसार नमूद करण्यात आली आहे. जिल्हा परिषद मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक तसेच अध्यापक विद्यालयातील 100% अनुदानित पदावरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी लागू असणारी परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना केंद्र सरकारच्या राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेत समाविष्ट करण्याची कार्यपद्धती दिनांक 19/9/2019 रोजीच्या निर्णयानुसार नमूद करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर जिल्हा परिषद तसेच मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना अंतर्गत जमा असणारी रक्कम ही राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेखाली वर्ग करण्याकरिता नवीन लेखा शीर्षक उघडण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. तसेच 2024-25 मध्ये लेखा शीर्षकमधील अर्थसंकल्पित तरतुदीमधून 30% निधी ही वितरित करण्यात आली आहे. तसेच 2024-25 आर्थिक वर्षाकरिता सदर निर्णयामध्ये नमूद करण्यात आलेल्या विवरणपत्रानुसार तरतूद करण्यात आली आहे. सदर तरतुदीमधून वितरण प्रणालीद्वारे आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांना वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. सदरची रक्कम ही शासकीय कर्मचाऱ्यांकरिता परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना, परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना तसेच मान्यताप्राप्त अनुदानित प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची जमा झालेली रक्कम राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनाखाली वर्ग करणे या लेखा शीर्षकाखाली तसेच जिल्हा परिषदेकडील शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची जमा झालेली रक्कम राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना खाली वर्ग करणे अशा लेखा शीर्षकांनी निधीचे वितरण करण्यास मान्यता देण्यात आली आहे. तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. तर हा व्हिडिओ वापस आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि अशाच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी शासन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.